जर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मैदा, अर्धी वाटी साखर, पाव वाटी कोको पावडर सोबतच 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घातला आणि हे सगळं मिक्सरला अगदी बारीक होईपर्यंत फिरवून घेतलं, तर इथे आपलं हे पॅनकेकसाठीचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. आता यामधीलच अर्धी वाटी प्रीमिक्स एका भांड्यात काढून घ्यायचं. यामध्येच पाव छोटा चमचा तेल घालून घ्यायचं आणि अर्धी वाटी दूध थोडं-थोडं घालून याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. थोडं-थोडं दूध घातल्यामुळे याच्या गुठळ्या तयार होत नाही आणि हे बॅटर एकसारखं तयार होतं. अशा प्रकारे बॅटर तयार केल्यानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपलं बनवून तयार झालं पाहिजे. आता तवा मध्यम आचेवर गरम करून यावर 2 पळी बॅटर आपल्याला अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे. मंद आचेवरच आपल्याला दोन्ही साईडनी हा पॅनकेक शिजवून घ्यायचा आहे. कारण जर आपण मोठ्या आचेवर शिजवून घेतला तर तो तयार झाल्यानंतर खाली बसण्याची शक्यता असते आणि स्पंजी तयार होत नाही. त्यामुळे बॅटर घालून झाल्यानंतर मंद आचेवर आपल्याला हा पॅनकेक दोन्ही साईडनी खरपूस असा शेकवून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावर हा आपण चॉकलेट सॉससोबत किंवा आईस्क्रीमसोबत देखील सर्व्ह करू शकतो. अशा प्रकारे प्रीमिक्स तयार करून ठेवलं की पॅनकेक अगदी 2 मिनिटात तयार होतो आणि हे प्रीमिक्स तुम्ही 6 ते 7 महिने हवाबंद डब्यामध्ये आरामात टिकवून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा पॅनकेक झटपट तयार करू शकता.